पोपट निसर्गाचा रंगीबेरंगी कलाकार। नमस्कार मित्रांनो, आज आपण पोपट या पक्षाविषयी जाणून घेणार आहोत। पोपट हा पक्ष्यांच्या जगातील एक आकर्षक व बुद्धिमान पक्षी मानला जातो। मध्यम आकाराचा हा पक्षी साधारणपणे 20 ते 35 सेंटीमीटर लांबीचा असतो। त्याचे शरीर हिरव्या, पिवळ्या, लाल, निळ्या अशा विविध तेजस्वी रंगांनी सजलेले दिसते, म्हणूनच तो निसर्गाचा रंगीबेरंगी कलाकार म्हणवतो। त्याच्या चोचीचा आकार वाकलेला व मजबूत असतो, ज्याच्या सहाय्याने तो फळे, बिया, कोवळे कोंब, फुलांचा मध आणि कोरडे दाणे सहज फोडून खातो। काही जातींमध्ये कीटक आणि लहान किडे हेही त्याच्या आहाराचा भाग असतात। पोपटाची चंचल चोच अन्न तोडणे, साल फोडणे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते। पोपट साधारणपणे घनदाट जंगलात, झाडांच्या पोकळीत किंवा झुडुपांमध्ये घरटे करून राहतो। काही जाती झाडांच्या खोडात स्वतः खाच तयार करतात, तर काही जुनी घरटी वापरतात। जगभरात पोपटांच्या 350 हून अधिक जाती आढळतात, त्यामध्ये भारतीय पोपट, राखी पोपट, अलेक्झांड्राइन पोपट, आफ्रिकन ग्रे, मॅकॉ, कॉकटू, लोरी इत्यादी लोकप्रिय आहेत। त्यांच्यापैकी अनेक जाती मानवी आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यात तरबेज आहेत। मानवी भाषेची नक्कल, तीक्ष्ण स्मरणशक्ती, सामाजिक स्वभाव आणि रंगीबेरंगी पंख ही पोपटाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। हा निसर्गप्रेमी, चैतन्यशील आणि हुशार पक्षी पर्यावरणाच्या संतुलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। फुलांचा पराग प्रसार, बियांचे वितरण आणि जंगलाचा विस्तार यामध्ये पोपटाचे काम अत्यंत मोलाचे आहे। म्हणूनच निसर्गात पोपटांचे अस्तित्व हे जैवविविधतेचे प्रतीक मानले जाते। आज आपण पोपट या पक्षाविषयी माहिती जाणून घेतली आहे। ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। नमस्कार।